नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ ट्युटोरियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट. तर चर्चेला सुरुवात करूया. फिमेल गमेटोफाइट म्हणजेच मेगास्पोरची डेव्हलपमेंट कशी करायची. ॲनाटॉपिक ओव्हलमधली जे फिमेल गमेटोफाइट म्हणजेच मेगास्पोर असे डेव्हलपमेंट कशी होते. तर सर्वात पहिले ओव्हलची जे आपल्याला माहीत आहे, ओव्हलचा न्यूसेलसमधलीच एक सेल एम्ब्रियो सॅकमध्ये कन्वर्ट होते आणि त्याच्यानंतर त्याचे डेव्हलपमेंट स्टार्ट होते. त्या डेव्हलपमेंट आपण डेप्थमध्ये इथं पाहणार आहोत. तर सर्वात पहिले जे न्यूसेलसमधलीच एक सेल फ्रॉम टुवर्ड्स मायक्रोपायलर एंड, सर्वात महत्त्वाचं आहे मायक्रोपायलर एंडकडची, टुवर्ड्स मायक्रोपायलर एंड. enlarge and act and get enlarge. मायक्रोपायलर एंडकडची सेल असते पॅरेन्कायमायटस सेल, हे साईजमध्ये वाढते आणि ॲक्ट ॲज मेगास्पोर मदर सेल. म्हणजेच न्यूसेलसच्या मायक्रोपायलर एंडकडची एक पॅरेन्कायमायटस जे सेल असते ते साईजमध्ये वाढ होते, ती एनलार्ज होते आणि तीच सेल मेगास्पोर मदर सेल म्हणून काम करते. तर सर्वात पहिले जे मेगास्पोर मदर सेल्स आहे ते मायटोटिक डिव्हिजन मध्ये जाते. मायटोटिक डिव्हिजन इट अंडरगोज मायटोटिक डिव्हिजन. कोणतं डिव्हिजन? मायटोटिक undergoes mitotic division and form four haploid मेगास्पोर तयार करते. आणि जे चार हॅप्लॉइड मेगास्पोरचे तयार करते मायटोटिक डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर, ते 4 हॅप्लॉइड मेगास्पोर एका लिनियर टेट्राइडमध्ये अरेंज होतात. लिनियर टेट्राइडमधले अशा प्रकारचे अरेंज होतात. हे जर आपण अशा प्रकारे ते लिनियर टेट्राइडमध्ये मेगास्पोर अरेंज होतात आणि त्याच्यानंतर जे सुरुवातचे 3 मेगास्पोर आहेत, मेगास्पोर सेल, ते डिजेनरेट होतात आणि जे लास्टमधली एक राहते तेच मेगास्पोर मदर सेल म्हणून नंतर ॲक्ट होते, मेगास्पोर मदर सेल म्हणून नंतर काम करते. तर त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे द अपर 3 cells get degenerate. Upper cells are get degenerate. 3 cells, upper 3 cells degenerate. हे डिजेनरेट होतात आणि लास्ट वन पण कुठचे? टुवर्ड्स मायक्रोपायलर एंड. is function as megaspore mother cell. त्याच्यानंतर हे जे मेगास्पोर मदर सेल्स आहे हे 2 वेळा मायटोटिक डिव्हिजनमध्ये अगेन इट टेक पार्ट इन मायटोटिक डिव्हिजन अँड फॉर्म 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. It undergoes again mitotic division. And form 8 nucleated structure. एक न्यूक्लियर स्ट्रक्चर तयार करते.
त्या एक न्यूक्लियर स्ट्रक्चरमधले 2 न्यूक्लिया हे सेंट्रलला ऑर्गनाइज होतात. आउट ऑफ 8 न्यूक्लिया 2 न्यूक्लिया आर गेट ऑर्गनाइज टुवर्ड्स द सेंटर ऑर्गनाइज ॲट सेंटर सेंटरला येऊन ऑर्गनाइज होतात अँड फॉर्म करतात सेकंडरी न्यूक्लियस अँड फॉर्म सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस तयार करतात. त्याच्यानंतर जे राहिलेले सेल्स आहे 8 न्यूक्लियसपैकी 2 न्यूक्लियस सेंटरला येऊन ऑर्गनाइज होतात, सेकंडरी न्यूक्लियस तयार करतात. राहिले 6 न्यूक्लिया. तर 6पैकी 3 न्यूक्लिया हे मायक्रोपायलर एंडला येतात. मायक्रोपायलर एंडला येऊन एक सेल आणि सिनर्जिट म्हणून एक अँटीपोडल तयार करतात. आणि जे राहिलेल्या 2 आहेत ते चलायझल एंडला जातात आणि चलायझल एंडला जाऊन एक ॲपरेटस तयार करतात. Now 3 remaining cells form egg apparatus at micropylar end. And antipodal cell as chalazo end. आणि अशा प्रकारे आणि जे सेंटरला जाऊन 2 न्यूक्लिया ऑर्गनाइज झाले ते डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लिया तयार होते. आणि अशा प्रकारे फिमेल गमेटची डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोपैकी टेक प्लेस होते. त्यालाच आपण मेगा स्पोरोजेनेसिस असं सुद्धा म्हणतो. कारण की मेगा स्पोर मदर सेलपासून ते डेव्हलपमेंट म्हणून त्याला आपण मेगा स्पोरोजेनेसिस असं म्हणतो. तर सुरुवातपासून एक वेळा आपण याचे रिवाईज करूया. सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे 12वीच्या हिशोबाने परीक्षामध्ये येणारा खूप वेळा विचारला जातो. तर सर्वात पहिले न्यूसेलसमधली एक मायक्रोपायलर एंडकडची सेल आहे डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल म्हणून ॲक्ट होते. सेल्स टुवर्ड मायक्रोपायलर एंड ऑफ न्यूसेलस इट ॲक्ट ॲज अ डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. आणि तिचं ते डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल मायटोटिक डिव्हिजनमध्ये जाते. मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर ते 4 हॅप्लॉइड मेगास्पोर तयार करते आणि ते हॅप्लॉइड मेगास्पोर एक लिनियर टेट्राइडमध्ये अरेंज होतात. आपण इथं पाहू शकतो डायग्राममध्ये ते लिनियर टेट्राइडमध्ये अरेंज होतात. लिनियर टेट्राइडमध्ये अरेंज झाल्यानंतर जे खालच्या 3 आहेत ते डिजनरेट होतात आणि जे अप्पर 1 आहे ते फंक्शनल मेगास्पोर म्हणून काम करते चलायझल एंडकडची. आणि जे रिमेनिंग 3 मेगास्पोर आहेत टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड आर गेट डिजनरेट अँड अप्पर मेगास्पोर टुवर्ड्स द चलायझल एंड इट ॲक्ट ॲज अ फंक्शनल मेगास्पोर. आणि त्या फंक्शनल मेगास्पोरचं नंतर डिव्हिजन होते. ते फंक्शनल मेगास्पोर 3 वेळा मायटोटिक डिव्हिजनमध्ये जाते आणि मायटोटिक डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर ते 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर तयार करते. त्या 8 न्यूक्लियर स्ट्रक्चरबद्दल म्हणजेच त्याच्यात 4 न्यूक्लिया तयार होतात त्या सेलमध्ये आणि न्यूक्लियसचं मायटोटिक डिव्हिजन होते. जे फंक्शनल मेगास्पोर आहे ते न्यूक्लियर मायटोटिक डिव्हिजनमध्ये जाते आणि मायटोटिक डिव्हिजनमध्ये झाल्यानंतर 3 वेळा मायटोटिक डिव्हिजनमध्ये जाते आणि मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर जे 8 न्यूक्लियर स्ट्रक्चर तयार होते
8 न्यूक्लियर स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर आपण इथं पाहू शकतो हे 8 न्यूक्लियर स्ट्रक्चर एक तिचं ग्रुप तयार होते. 4 मायक्रोपायलॅन आणि 4 न्यूक्लियस टुवर्ड्स द ऑर्गेनेज टुवर्ड्स मायक्रोपायलॅन आणि 4 टुवर्ड्स चलायझर. तर 2 फ्रॉम 1 फ्रॉम इच एंड म्हणजे एक न्यूक्लिया मायक्रोपायलॅन एंडकडून आणि दुसरी आणि एक न्यूक्लिया चलायझर एंडकडून सेंटरवर जाऊन ऑर्गनाइज होतात, एकत्र येतात, सेकंडरी आणि पोलार न्यूक्लिया तयार करतात. आणि जे राहिलेला 6 न्यूक्लिया ते चलायझर लेनकडे 3 न्यूक्लिया ऑर्गनाइज होतात आणि एक ॲपरेटस तयार करतात. तिथली लार्जर सेल आहे त्याला आपण एक सेल म्हणतो आणि स्मॉल सेल आहे त्याला सिनर्जिस्ट असे म्हणतो. आणि जे राहिलेल्या चलायझर एंडकडचे 3 न्यूक्लिया ते त्या चलायझर एंडवर अँटीपोडाल सेल तयार करतात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे 3 सर्वात पहिले न्यूसेलसची मायक्रोपायलॅन एंडकडची पॅरेन्कायमॅटस सेल हे साईजमध्ये लार्ज ग्रो होते आणि मेगास्पोर मदर सेल म्हणून एक होते. ते मेगास्पोर मदर सेल मायटोटिक डिव्हिजनमध्ये जाते. मायटोटिक डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर हॅप्लॉइड मेगास्पोर तयार करते. हॅप्लॉइड मेगास्पोर नंतर न्यूक्लियर डिव्हिजनमध्ये जाते. न्यूक्लियर डिव्हिजन 3 वेळा मायटोटिक डिव्हिजन होते आणि मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला 8 न्यूक्लियर स्ट्रक्चर भेटते. 8 न्यूक्लियर स्ट्रक्चरमधल्या 2 न्यूक्लियर सेंटरवर जाऊन ऑर्गनाइज होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला 7 सेल असलेलं आणि 8 न्यूक्लियर स्ट्रक्चर भेटते. हे आपले शेवटचा फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे आहे. डेव्हलपमेंटची शेवटची स्टेज 7 सेल स्ट्रक्चर आणि 8 न्यूक्लियर एम्ब्रियोसायगेसिस लास्ट स्टेप ऑफ फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट. तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. धन्यवाद.